माझे नाव युवराज बाळासू वत्रे, गाव वांगी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आम्ही गेल्या 5-6 वर्षापासून आलेच्या पिकाची लागवड करत आहोत. आले पिकासाठी आपल्याला खर्च बियाणे किंवा सेंद्रिय खत, शेणखत वगैरे हा जवळजवळ एकरी 1.5 ते 2 लाखापर्यंत जातो सुरुवातीला बेसल डोसपर्यंत. नंतर त्याची लागवड आळवणी, फवारणी वगैरे असा तो टोटली खर्च 3 लाखापर्यंत जातो. एकरी खर्च किती जातो? 3 लाखापर्यंत, 3 ते 3.5 लाखापर्यंत आसपास खर्च जातो टोटली. मग ह्याच्यातून किती महिन्याचं पीक आहे? तसं आले पीक हे 12 महिन्याचं पीक आहे. 12 ते 18 महिने चालू, 16 महिने चालू शकतं. हार्वेस्टिंग हे 7 ते 8 महिन्यानंतर कधीही करू शकता तुम्ही. बरं, ही साधारण पिकामध्ये उन्हाळ्यात ह्याला पाणी बिनी कमी पडतं का? पाणी किती लागतं? आले तर पीक आहे तसं मसाल्याचं पीक असल्यामुळे त्याला पावसाच्या ह्याच्यावरती असल्यामुळे कमी पाण्यात ती पीक येऊ शकते. परंतु त्याला टेम्परेचरच्या काळामध्ये ते येऊ शकत नाही. कारण त्याला वरचे कंदवर्गीय पीक असल्यामुळे त्याची कंद टेम्परेचरमुळे कुजतात, म्हणून ते पावसाळी पीक घेतले जाते. आता पावसाचा ह्याच्यावरती काही परिणाम आहे का? पावसाचा थोडाफार इफेक्ट म्हणजे जर ती आल्याला कंदकुज लागली तर ते कंदकुज पुढे वाढू शकते. बरं, साधारण आलं किती वजनाचं असते? आले हे सर्वसाधारण एकरी त्याचं ॲव्हरेज 600 म्हणजे प्रति गाडी म्हटलं तर 32 गाडीच्या आसपास निघतं ते. निघतं. रेट कायम फिक्स राहतो का मागं पुढं होतो? आल्या पिकाची रेट अनिश्चित आहे रेटची. कधी लॉसमध्ये जातात, कधी चांगल्या लेवलला आले तर टॉपला चांगला दर भेटतो. बरं, आता आल्याच्या जाती किती आहेत त्या? आल्याच्या जाती सातारी जाती एक आहे, बेंगलोर आहे. सर्वसाधारण आपल्या पश्चिम महाराष्ट्रात जाती जास्त प्रमाणात केली जाते. संभाजीनगर झाड असते आणि जरा मार्केटला